सध्या अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या व्यासपीठावर असण्याची चर्चा होतीये। यात नरहरी झिरवाळ यांचंही नाव चर्चेत होतं। मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय, कारण सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळांची उमेदवारी दिंडोरीतून जाहीर केली आहे। तर मी अजित पवारांसोबतच आहे असे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलंय। इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरतीच 100% निवडणूक लढतीलच असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। बघा, ते जितके सिनियर आहेत ना, माझे पण तेवढीच वर्ष गेली। मी नाव नाही मुद्दाम एवढ्यासाठीच घेतलं की तुम्ही मला विचारलं पाहिजे नाव घ्या। लग्न झाल्यावर भगिनीला कसं म्हणतं नाव घे म्हणतात की नाही, तर नाव घ्या। त्याचं नाव आहे उभं राहा, त्याचं नाव आहे नरहरी झिरवाळ। हे तुम्हाला सांगा। मी सुरुवातीपासून एकच सांगतो का साहेब हे सगळ्यांचं दैवत आहे। विरोधकांचं सुद्धा राज्यात देशात साहेब हे साहेब आहेत, पण तरी राजकारणात जे काही घडामोडी होतात त्याला सामोरं जायचं, तर त्याच्यातही पर्याय निघाल्यानंतर पसंती क्रम असतोच, आणि त्या पसंतीप्रमाणे मी पहिल्या दिवसापासून अजितदादांच्या बरोबर आहे। एकच वेळा नाही, 3 वेळा पहाटेची शपथविधी झाली, ती तुम्हाला माहिती आहे। तेव्हाही मी दादाबरोबर होतो, तेव्हापासून आजपर्यंत दादाबरोबर, भविष्यातही दादाबरोबर।